हो, मग काय सांगितलं मग काकाले? अ काकाला म्हटलं हे एवढे छोटे छोटे निर्णय तुम्ही घेत जा. आता माझं कोण ओळखीचं आहे म्हटलं का तिथलं एवढं ते तुम्ही बघा म्हटलं आणि तुम्ही तुमच्या हिशोबानं द्या. काका म्हणत बा ते खराब करील घर असं तसं तो भाडं काही व्यवस्थित सांगून नाही राहिला. म्हटलं हे एवढं तुम्ही पाहून घ्या म्हटलं ते काही आहेत तुझे काका ते तेवढं भाडं घेऊन इथपर्यंत आले आणि ते विचारायले काय आता एवढं का आपण काय त्यांना काय म्हटलं असतं का मी तर म्हटलं भाडं वगैरे काही नाही राहू द्या म्हटलं तुमच्या जवळच जमा नाही दिलेच भाऊ त्यांनी ते जबरदस्तीने पैसे हो, आल्या आल्या सांगत मग 6 महिन्यापासून बाई भाडं माझजवळच होतं. म्हटलं काका आता होतं तसंच कोणतं लाख रुपये आहे म्हटलं ते राहू द्या ना म्हटलं एवढं का आहे. नाही नाही म्हणत बा ते फोनातून मला काही पाठवता येत नाही. मग ते जवाई बुवा आले त्याच्यासाठी मी स्पेशल द्यायला आलो. काही आहेत तुझे काका असं काय एवढं काय आता दिले ते आईजवळ मग तू पैसे कारण भाड्याचे पैसे त्याच्याजवळच असू देत जा असू दे खर्च पाण्याला तेवढं हो दिले. काकाले वाटलं की पाहुणे म्हणतीन उद्या 6 महिने झाले भाडं असं काहीतरी वाटलं त्याले. अरे पण काय आता भाडंच म्हणजे कोणतं 50,000 रुपये 500 रुपये महिना 6 महिन्याचा नाही 10 महिन्याचं राहिलं तर किती कसं होतात जमा काही पण काकांना म्हटलं मी म्हटलं एवढं काही नाही आहे आणि ते घेत जा म्हटलं तुम्हीच आणि तुम्हीच त्याचा मेंटेनन्स ठेवत जा म्हटलं तेवढा लक्ष ठेवलं बस झालं आणि ते द्या म्हटलं कोणाला द्यायचं आहे ते पहा म्हटलं तुमचा विचार ते गावातले लोक तुमच्या ओळखीचे म्हटलं बघा म्हटलं तुम्ही आणि तुम्हीच निर्णय घ्या म्हटलं बरोबर आहे की नाही आपण इथून कशाला राजोटा करायचं आपल्याला का ओळखीचं आहे ते गावातलं कोणी का काय आणि शेवटी काकाला राहा लागतील तिथं म्हटलं तर तेवढं काय आहे ते 2 खोल्याचं भाडं म्हटलं तुम्हीच ते तेवढं मेंटेन ठेवत जा म्हटलं हो ना, उगाच बांधल्या का हो, खर्चही झाला समजा पैसाही गेला आणि काहीच नाही. आता असं वाटलं होतं आई राहील तिथं तर मग तिच्यासाठी समजा म्हटलं मी बांधायचं जसं. पण आता फालतूच झालं नाही ते खर्च गेला. 1.5 लाख रुपये गेलते नाही आपल्या त्याच्यात. जाऊ दे गेलं कधी काढी तर काय आपल्याला का जायला राहायला होत नाही हा कधी गेलो चेंज म्हणून राहिलो 2 दिवस तर काय का आपल्याला कोणी नाही म्हणते काय जाऊ दे काय बांधणं तर काय वाईट चुकीचं थोडी होते काय पुढे आजकाल राजकुमार वापरीन हा राजकुमार आला इकडे त्यानं वाढवलं काही तर तो वापरील त्यात काय आहे तुझा भाऊच आहे तोही हो, तो काय बापा आता तो नोकरीवरच लागेल ना. आता 4थं वर्ष चालू आहे त्याचं इंजिनिअरिंगचं ते 4थं सेमिस्टर आहे म्हणे. आलता ना त्याचा 4-5 दिवसाच्या पहिले फोन आलता. तर पेपर आहेत म्हणे आता काय 2-3 दिवसानं आहेत म्हणे असं म्हणे काही. हो नोकऱ्या काय लागतातच बरं चल येतो मी हे म्हटलं मोहिनी. ह काय म्हणतो बाई हे पाय. हे बाकीचे पैसे समजे तुला जवळ नाही तर जवळ बाजूळच राहू दे. यातली एक 500ची नोट घेतली फक्त मी माझं असं म्हणलं हा. ते चिल्लर होते ते वदरले म्हणून. हे बंद्या नोटा ह्या काय करू मी. मला जास्त कुठे लागते मी कुठे खर्च करतो माय. माझ्याजवळ नको ठेवू हे तू आजवर ठेव नाही तर पाहुणे बाजूवर देऊन दे. मला नाहीत पाहिजेत. आई राहू दे ना तुला जवळ ते घराचे भाड्याचेच आहेत ना. नाही नाही माय बाई मग भाड्याचे आहेत तर काय काय मी कुठे गेलती घर बांधायला. पाहुणे बावनच खर्च लावला. पाहुणे बाजूळच ठेवून दे हे पैसे आणि माझं ठेवून मी कुठे चालली माय बाजारात काय सौदा आणायले. हा मला काही आणायचं असलं तर तुम्हाला पहिलेच सांगतो मी. हा माझं नाही पाहिजेत पैसे मला सांभाळल्या जात बाबा पैसे वागवल्या जात नाहीत माझ्यानं हरपतात. हे घेऊन घे बाई पाहुण्याजवळ ठेवून दे. सांग काय करा आई राहू दे ना. देऊन देते पाहुण्याजवळ देऊन दे. कामात पडतात तेले चालले माझ्याजवळ देऊन देते पैसे मी काय करू माई एवढ्या मोठ्या 500च्या नोटायचं. घ्या हो. तुला वाटलं की नाही आई ठेवत नाही जवळ पैसे. जाऊ दे तुझ्याजवळ ते ठेवून म्हटलं का त्यांच्या घराचे आहे तर त्यांच्याजवळ देऊन द्या नाही. राहू दे राहू दे माझ्याजवळच मलाच कामात येतात. पार्लर मध्ये जायले तुला काय काम असते गावात आलं काही साडी घेऊ दे काय घेऊ दे पार्लर मध्ये जाऊ दे ते काम नाही तर कुठे मी भाजीपाला आणि किराणा आणतो या पैशाचा. मस्त साड्या घेऊन घेतो आता. वा वा करा शॉपिंग एन्जॉय एखादी बनियन मली आणजो मला बनियन फाटत आल्या हो हो आणतो ना. हाय, अजून किती बिल पाहिजेत पुढे. बस आता ही एकच पाहिजे ते बाबा आले नाहीत बाबाची आईजवळ पाठवून देतो आणि हे तुम्ही लेकरांना तुम्ही घेऊन घ्या ना अरे होऊ दे ना माणसाचं होऊ दे मग बसता येते ना. हाय का व? अजून का लावा लागते का व शोभा. नाही मावशी लय लय मोठा लावायला मी हाय ना हाय. म्हणलं पोरीला आवाज द्या ना मग. पोरीला देऊन देऊ लेकराला देऊन दिलं जाते मग आपण घेऊ. मावशी बाबा आले नव्हतं सांगलं का बाबा आले नाहीत अरे बापा बापून घरीच भाकर करायला लावली जेवले ते. तेले कुठे हे काही खाऊन पसते का रे. हा
खात होते आणि काही जेवत नव्हते ना काही नव्हते, मग काही पचतही नव्हतं, त्याच्यापेक्षा जेवले ते. असेच करतात मावशी, माय सासरे असेच करतात हमेशा. बोलावलं तर यायला नाही पाहिजे का कोण, आणि मग म्हणतात की बोलावत नाहीत, काही काही करतात, घरी करून खातात आणि आम्हाला देत नाहीत. गावभर आमच्या नावाचं हे करतात, मग सोयऱ्या धायरेले सांगतात, मारे करतात बापा काही काही आणि खातात, आम्हाला काय बुडाबुडीले असं म्हणतात. आणि पा आता एवढं बोलावलं, एवढं मोठं केलं मी, किलो भर बेसन दळून आणलं काल, किलो भर याचा ढोकळा केला आज. आता हा यायला नाही पाहिजे का बुडे बानो, लस करतात का ह्या कळवना. अहो शोभा, नेहमी नेहमी बोलावशीन तर येतीन ते, सवय होईल तेले खायची. तेले सवयच नाही ना असं अचकल बचकल काही खायची. दोघच बुडाबुडी भाकर करतात आणि खातात. आता तेले का सवय आहे का तुमच्यासारखं असं खायची? आता ते एक दिवस बोलावलं मी हाव म्हणून मा संग, अशी हमेशा करत तर ताकती नेऊन देत जाय उलसक, बोलावत जाय. नाही बोलावल्या गेलं होती, नाही आले ते तर ती नेऊन द्या उलसक. काका लय खातात का बुडाबुडी, दोन दोन ढोकळ्याचे 2 तुकडे नेऊन दिले तरी होते ना. त्याच आदत राहते मग तेले. तुम्ही सुनाई ना आदतच ठेवली नाही ना. आणि तेले काय येते काय करतात ते, आणि आता म्हणता की येत नाही. अहो तुम्ही जर हमेशा नेऊन दिलं असतं, काही केलं तर बोलावलं असतं, तर त्याची पोटाले सवय राहिली असती ना. पोटाले सवयी पाहिजे ना काही काही खायची, मग पसते. तसं नाही की मावशी, मी तर हमेशा नेऊन देतो, घासातला घास नेऊन देतो मला सासू सासऱ्याले. मी काहीच अंतर देत नाही ना माय. आमची मोठी उलसक देत नाही काही. एवढी दिवाळी झाली म्हणलं मावशी, तुम्हाला सांगतो, एवढी दिवाळी झाली पण आमच्या मोठी ना एक कानोला एक उलसक चिवळा नाही नेऊन दिला म्हणलं. म्या एवढा मोठा डबा नेऊन दिला बुडाबुडीले. विचार जा, जाऊ दे आता विचारसान. चला आता गरम गरम ढोकळा खाऊन घेऊ. अहो तू येतो बाजिंद्या बोळ्याची, दिवाळीचा फरायचा नेऊन देतात काय? शकट्या बोळ्याची. माझ्या बहीणच्या बाई दोन्ही सुना तशाच आहेत, सारख्याच आहेत. लाईनी तशीच आहे, मोठी तशीच आहे. मग मी बोलतो म्हणून आशा मावशी बदनाम आहे. आशा मावशी बोलते, मोठी मादेखत करते. अशी आहेत आमचे बुडेबा, तशी आहेत आमचे बुडेबा. बोलावत नाही काही नाही, उचलल्यासारखं कोणाला आवडते. तर माणूस काही टोपल्यावर नसते खात, पण मानानं एक घास जरी दिला ना तरी त्याला हरीक येत असते. मानाचे भुकेले असतात हे म्हातारे लोक, काही अन्नाचे भुकेले नसतात. पण तेली आजकालची ही पिढी माणूस देत नाही ना. असं याच्यासारखं पळेल राहू देतात घरात, विचारतही नाही. झालं मग म्हणतात की आमची बुडाबुडी असे करतात आणि तसे करतात. लय मोठा केलेला घे जा अजून घे जा. मावशीले म्हणला कसा झाला सांग जा. हो चांगला झाला ग, चांगला झाला ना. अगो मोठीले बोलावलं नाही का? काही आवाज द्यायला म्हणजे माहित आहे तेले, बोलायला लागते का? लोकांचं घर आहे का तेले काही येऊ नाही का? माय आता मावशीचा पावनचार म्हटलं तर त्याने तर तसंच यायला पाहिजे. पण त्या पाहना आल्या का एक चक्कर नाही मारला, नाही तो किती खेप येतात म्हणलं माघारी. म्हणलं मावशी अशी आहे आमची मोठी, तुम्ही आल्या मी तिला सांगलं ना. मी तर म्हटलं मावशीले जेवणच करून राहील ती, पण म्हणलं मी ढोकळा केला म्हणून आज सकाळपासून माझी जेठानी फिरून नाही पाहिलं. म्हणलं जाऊ दे खा आपणच. ऐक ना मग मी आवाज देतो ना तिले, हाय ना मला लय मोठं करेल आहे डालवर. खाव आशा पोरी हो खाव. मी भात आणतो तिले बोलवून, आपण सगळेजण खाऊन राहिलो आणि ते 2 जण राहिले. आधी मी येतो. काय काम आहे त्या बाईले, भली सतुबाई ना रिकामी धंदे करत राहते. चांगला झाला हो शोभा, ढोकळा चांगला झाला. मला हातचं समजा चांगलं होते, मी लय चांगलं करतो ना. मला सगळं गाव सुगरण म्हणते. हो सुगरणच म्हणतात मले. मला हातचं सगळा पदार्थ साजरा होते ना मावशी. थांबा घ्या अजून ढोकळा सरळ साजरा घ्या. नाही बस झालं, एवढ्यातच भूक झाली हो बाई माली, बस झालं. काम कमी गोष्टीत जास्त. माहित आहे का म्हणलं, लाईनीच्या घरी नाश्ता झाला ना काही तुमच्या मावशीले? असं हा केला असेल ना. मग का आहे मग ते बोलावं लागत होतं ना. काही चहा पाणी नाश्ता काही करा लागत होतो. जेवण करणं ते का हमेशा येते का आपल्या घरी बोलावणं? मग काही होत नाही माझ्यानं. मी आज तर ठरवलं
म्या म्हणलं जेवणच करतो, काय नाश्ता आणि गिस्ता करायला बोला चांगलं तरी वाटते का? लाईनीले शोभलं तरी का? नसतेले बोलावलं. हा, नाश्ता करून करून काय केलं? ढोकळा केला, ढोकळा. काय माय, नाश्ता केला म्हणलं काय केलं तेव्हा? तर म्हणे ढोकळा. म्हणलं माय बाई, त्याच्यापेक्षा स्वयंपाक कोण नाही केला? जीव घातलं असतं तर बरं वाटलं असतं. अहो मीच तर बोलावत होती तेले जेवायले, साजरा पाहुणचार करत होती. पण तुम्हाला तर माहित आहे या उन्हाच्यानं मला लस कस तरी होऊन राहिलं. मी तर म्हणतो ऊनच लागलं मले. हे पहा, मी तुम्हाला काल तर म्हणत होती की मला दवाखान्यात न्या. पोटही दुखे, संडासली मला 4-5 खेप जावं लागलं. ऊन लागलं अशीन ना मले. त्याच्यानं मॅन काही म्हणलं नाही, पाहुणचाराचं नाही ना काचच नाही. म्हणलं जाऊ दे, जातीन त्या दिवशी तर तीच जाई आणि गोष्टी करीन म्हणे, सांगून देईन मावशीले की बाई माझ्यानं काही झालं नाही तुम्हाला पाहुणचार करणं. आणि जमलं तर चहा घ्यायला बोलावून घेईन म्हणलं. तब्येतच्या ना. पण म्हटलं पाहिलं का, लाईनीनं आपल्याला आवाज नाही दिला. लाईनीला आवाज द्यायला काय झालं की नाश्त्याला या म्हणून. हा, येला समजा जणी तिच्या घरी. मग आता नशीन बोलावलं, आता आपल्याला काय बोलावून ते उभी काही लावत राहतो. बोलावतो आपल्या घरी, काय लय काही तू चाल तर बोलावतो. घर तर दिसते. हो, बोलाईन ना. मी का बोलावत नाही का? मी का म्हणतो का तुमचे सोयरे आहेत तर मी बोलावत नाही? आता तब्येतच्या नो, नाही तर मी आता जेवणच केलं असतं. लाईनीच्या घराली बोलावलं असतं जेवायला. दोघंही नवरा बायकोले आणि पोर आली. तिच्यासारखी थोडी हवं मी हलकट. खायच्या हाती हलकटपणा करते. बोलावलं नाही ना बाई उसक नसतेले. साजरं नसतं वाटलं. मोठं हाव ना आपण. ही कोणाला कोणत्या पाहुण्याला काही बोलावलं तर मग मोठ्याला बोलावणं काही माणुसकीच नाही ना. लाईनीचे तर काही चालतच नाही बायकोच्या पुढे. बरं आता तू का उपाशी आहेस का तू घरी? जाय कर काय आपल्या घरी काय केलं? काहीच नाही केलं अजून. मी म्हणलं बोलावीन ते मला, म्हणून मी काही केलं नाही. करतो ना आता स्वयंपाक. काका आपल्या काका घरी खाले नाही का? तिच्या घरी काका जा लागते. पण त्यातली गोट सांगून राहिली मी तुम्हाला की कशा आहे पा. तुम्हाला तर बातच पुळ काय ते मा भाऊ करत जाता. थांब ना आजी, मी सांगतो ना मोठ्या आईले. हा, चल ना बापा, तू सांग काय करू राहिली व? घरी नाहीस का? ते आली तुमची माय. आले का सांग? हा, घरीच काय आहे? अव याच्या मायनं बोलावलं तुम्हाला नाश्ता करायला. तिच्या घरी बोलावलं तिनं. आशाले नाश्ता केला काही तर तिनं मग आवाज द्यायला सांगितला तुम्हाला. दोघायली म्हणलं लेकर तर तीच आहेत तू कपरी, तुम्ही दोघं जण चला. माय लेकर तर ती आहेत काय? अशी आहेत हलकट बोडायची लेकर. मला तुम्हाला खेळायला चाललो आम्ही. मग असू दे ना माय. आता ती आता समजेल लेकर आहेत, नाश्ता करून राहिले. मोठे आई, मोठे बाबा, माझ्या घरी नाश्ता करायला या. ढोकला केला. असं तो आईनं तुला पाठवलं का? तो आजी संग काऊन तो आई तरी कम पण नाही झालं का बोलायला यायले? नाही, घरा लोक येणं झालं तर तुलाच आवाज द्यायला लागत होता. तशी तर उलशा गोष्टीसाठी फोन करती. आता फोन नाही करता आला का तो मायले? तुला घाललं का लागे आम्हाला नाश्त्याला बोलायले? झाले म्हणा आमचे जेवण. सांगतो मायले जाय आणि दादाले आणि दीदीले पाठवून दे. अहो माय, तिनं तुमचाही नाश्ता केला, लय मोठा नाश्ता केला तिनं. चाल ना आत्या बाई, तुमच्या घरचा आहे का कार्यक्रम? तुमच्या घरचा असता तुम्ही बोलायला आले असते तर आली असती मी. त्या लाईनीच्या घरचा आहे. लाईनीचा का इतकं काम पण नाही का? तिचं उलसक बोलायला याचं काम नाही. तुम्ही काय कोचम करून राहिला फुकटचा? तुमच्या घरचा आहे का? आमचे जेवण झाले सध्याच हात धुतला आम्ही. जेवण झाले आमचे. सांगून द्या लाईनीले. एवढं तो अरे काम पण नाही म्हणा. घरा लोक बोलायला यायचं. लागे तुम्हाला द्यायला पाठवून नाही आणि ईदवर पोरग. आम्ही काय का इतकं का उपाशी हाव का? आम्हाला का माहित तिच्या घरी का हाय, नाश्ता आहे का, जेवण आहे का, चहा पाणी आहे तर आम्ही का वाट पाहत बसलो का तिची? आमचे झाले जेवण खावणं. जा मा, काही करा. तुमच्या दोघीच्या मदत काय मी बोलत नाही. आता तिनं म्हणलं मला जा ते बाई बोलावून ना, म्हणून आली माय मी आतलो. आणि तिनं केला व माय शिल्लक करेल आहे तिनं सगळ्याच हिशाचं केलं. चाल वा आजी, आपणच थाऊ दौसला का हो? आता लोक वाट पाहून राहील ती. मग आता धाडलं ना तिनं बोलायले. आता कोण नाही गेली? असं तिचं रिकाम पण नाही झालं का? तिनं या लागत होता ना, तिच्या घरी नाश्ता आहे ना, तिने या लागत होता ना बोलायले. तर लगे बुडीला पाठवलं तिनं लागे. म्हणजे मी काही हलकट हाव का? आणि बुडीचं काय काम आहे? अशी आहे तुमची माय. रिकाम टेकडी. काय काम आहे बुडीचं यायचं? बुडीचं मन लागत होतं तू जाय बोलायला स्वतः. मी काय जाऊ? चालली पुढे पुढे. मी नाही जात. राहू दे, आता खिचडी लावून देतो आपल्याला. काही करत नाही मी आता माझी वार आलं. आता माघारी काही केलं ना बोलावतो मी लाईनीले, सांगतो.
आणि तुम्ही म्हणा फक्त की त्याला जेवायला बोलावं म्हणून.